हॅलो फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीची हिरवी चटणी। जेवणासोबत तोंडी लावणीसाठी मस्तपैकी आपण कैरीची आंबट गोड चवीची चटणी बनवू। चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवून घेते। तर इथं मी साहित्य काढून घेतले, ते तुम्ही बघून घ्या। इथे मी एक कैरी घेतली, मोठ्या आकाराची आहे। 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या तुम्हाला कमी जास्त घ्यायच्या असतील तर घेऊ शकता, जसं तिखट लागेल तसं। कढीपत्ता घेतलाय, मीठ चवीनुसार, सुकं खोबरं घेतले। ओला नारळ असेल तर आणखीच चांगलं, ओला नारळानं खूप छान होईल, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथं सुकं खोबरं घेतले। आणि साखर आहे, तडक्यासाठी तेल, मोहरी आणि कोथिंबीर घेतली थोडी। चला तर आपण आता बनवायला सुरुवात करू। तर सर्वात पहिले आपण कैरी कापून घेऊ। जर कैरीची साल जर जाड असेल तर तुम्ही याला सोलणीनं काढून पण घेऊ शकता, पण मला इथं साल पाहिजे म्हणून मी असंच घेत आहे। खूप कवळी कैरी आहे, हे आपल्याला मधातली कोय काढून टाकायची बाजूला। आणि आता याला बारीक कापून घ्यायचं। अशी बारीक कैरी आपल्याला कापून घ्यायची। हे बघा, मी इथं अशी कैरी कापून घेतली। कैरी आंबट असेल तर कैरी खूप कमी लागते, पण कैरी गोड असेल तर मग जास्त घेतली तरी चालते। आणि हे बघा, इथं आपली अशी कैरी कापून झाली। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। हिरवी मिरची टाकून घ्यायची आपल्याला, मीठ आणि साखर। साखर नाही घालायची तर मग तुम्हाला गुळ पण घालता येते, तर गुळानं पण खूप छान चव लागते। पण इथं आपली कैरी आंबट नाही आहे जास्त, त्यामुळे मला थोडी साखर घालायची। आणि हे खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे। आणि कोथिंबीर आपल्याला अशी थोडी हातावर हे करून टाकायची। आणि इथे मी कढीपत्ता घेतलाय। कढीपत्ता मी यामध्ये अर्धाच टाकून घेणार आहे, अर्धा नंतर तडक्यामध्ये टाकणार आहे। आता आपल्याला याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं। हे बघा, आपलं थोडंसं जाडसर निघालेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून परत एकदा फिरवून घेऊ। तुम्हाला जेवढी पातळ जाडसर ठेवायची तशी तुम्ही ठेवू शकता। आणि परत एकदा याला फिरवून घेऊ। हे बघा, आपली चटणी अशी बारीक निघालेली आहे, जास्त बारीक पण नाही आहे, अशी थोडीशी जाडसर पण आहे। हे बघा, आता आपण याला या वाटीमध्ये काढून घेऊ। हे बघा, आपली चटणी अशी तयार झाली। आपल्याला जर अशी खायची असेल तर अशीही छान लागते, पण आपण याला तडका टाकून घेऊ, आणखी छान लागेल। तडक्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवला, आता त्यामध्ये तेल टाकून घेते। आणि मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची। आणि आता त्यामध्ये कढीपत्ता घालायचा लगेच। गॅस बंद करून गरम गरम तडका आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा।